मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिक्स व्हेजिटेबल भजी करणार आहोत। तर मी आज भजी पाव करणार आहे। तर हा जो भजी पाव आहे तर आपण मिक्स व्हेजिटेबल भजी करणार आहोत। आणि अजून एक गोष्ट सांगेल की हा थंडीचा महिना आहे। थंडीच्या महिन्यामध्ये पालेभाज्या, त्याचबरोबर फ्लॉवर, कोबी, मटार, गाजर, त्यानंतर तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, वालपापडी, त्यानंतर फरसबी, शिमला मिरची, या सगळ्या भाज्या एवढ्या फ्रेश असतात, ताज्या ताज्या आणि हिरव्यागार अशा या भाज्या असतात। आणि त्यातल्या त्यात ह्या भाज्या खूप स्वस्त आणि मस्तसुद्धा असतात। तर म्हणून मी सुद्धा ठरवलं की चला आज आपल्याकडे जर आपल्याला अशा ताज्या ताज्या भाज्या मिळतात तर आपण या ताज्या भाज्यांपासून जर समजा भजी केली तर नाही का। तर आपण आज मिक्स भजी करणार आहोत। तर चला पटापट किचनमध्ये आणि रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण मिक्स भाज्यांपासून भजी तयार करून घेणार आहोत किंवा मिक्स व्हेजिटेबलपासून आपण भजी तयार करून घेणार आहोत। तर इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे मी 2 वांगी घेतलेली आहेत, त्याचबरोबर इथे मी 2 बटाटे, 2 गाजर घेतलेले आहेत, त्याचबरोबर मी इथे एक आळूचं पान घेतलेलं आहे। आता हे जे आळूचं पान आहे ना, तर मी किचनच्या खिडकीमध्ये या आळूच्या पानांचं रोप लावलं होतं। तुम्ही पाहू शकतात एवढी मोठी मोठी अशी पानं आलेली आहेत, त्यातलंच एक पान मी कट करून घेतलेलं आहे। इथे मी वालपापडी आणि फरसबी घेतलेला आहे। ज्या भाज्या स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पहा आपल्याला कशा पद्धतीने ह्या भाज्या कट करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकतात मी अशा पद्धतीने ह्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। हा जो फ्लॉवर आहे, फ्लॉवरचे असे आपल्याला मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अशा भाज्या घेऊ शकतात। त्याचबरोबर तुम्ही इथे हे फरसबी पहा, एका फरसबीचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत, कारण फरसबी मोठा असतो। आणि ही जी वालपापडी याचा वरचा आणि खालचा टोक फक्त कट करायचा आहे। आणि आळूचा जो पान आहे तो अशा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही पहा असं रेक्टँगल साईजने आपल्याला गाजरसुद्धा कट करून घ्यायचा आहे। बटाटा किसून घेतला आहे, गाजर किसून घेतला आहे आणि त्याचबरोबर इथे जो फ्लॉवर आहे तो एकदम बारीक असा कट करून घेतला आहे। तर किसलेला बटाटा, किसलेला गाजर आणि फ्लॉवर आपण जी पोक भजी करणार आहोत ना, त्यासाठी आपण यूज करणार आहोत। इथे मी बटाटासुद्धा अशा पद्धतीने याच्या स्लाइस कट करून घेतलेल्या आहेत आणि वांगासुद्धा मी अशा पद्धतीने स्लाइस कट करून घेतलेला आहे। आता तुम्ही इथे पाहू शकतात ही जी बटाटा मी जो किसून घेतलेला आहे त्याचं एकदम झिगझॅग अशी ही डिझाईन आलेली आहे। तर मी ज्या साच्याने बटाटा किसून घेतलेला आहे ना, त्याचा जो साचा आहे ना तो असा ना झिगझॅग पद्धतीचा आहे। तर मी तुम्हाला दाखवते तो साचा कसा आहे। त्याच्यामुळे ना प्लेन असे वेपर्स येत नाही किंवा त्याच्या स्लाइस अशा गोल नाही पडत, तर झिगझॅग याच्याने अशा पद्धतीने या पडतात। आणि मलासुद्धा झिगझॅग साईजचे हे जे स्लाइस आहेत बटाट्याचे ते बघायला मुळात खूप छान वाटतं। तर अशा पद्धतीने आपल्या ह्या ज्या भाज्या आहेत आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। अजून एक गोष्ट सांगते, हा जो बटाटा आपण किसून घेतलेला आहे तो मी या किसणीचा वापर केलेला आहे। गाजर आणि बटाटा या किसणीने कट करून घेतलेला आहे, अगदी पटापट किसला जातो। तर आता पहा आपल्याला काय करायचं आहे, हा जो बटाटा आहे हा बटाट्याचा किस आपल्याला थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायचा आहे, कारण तो किस काळा पडू शकतो। आता इथे मी हे जे फ्लॉवर आहेत, आपलं हे जे फ्लॉवर आहे हे तर आपल्याला आधी बॉईल करून घ्यायचे आहेत। इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड केलं आहे। मीठ ॲड करून काय करायचं आहे, हे जे फ्लॉवरचे जे तुकडे आहेत ते ॲड करायचे आहेत। हा जो फ्लॉवर आहे हा आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे अगदी 7 ते 8 मिनटं, म्हणजे फक्त आपल्याला अर्धा म्हणजे हाफ कुक असंच आपला हा फ्लॉवर शिजवून घ्यायचा आहे।
इथे आपल्याला आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात. इथे पाहू शकतात 8 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करूया. तर हा जो फ्लॉवर आहे तर मी असा एक जाळीचा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी फ्लॉवर काढून घेतलेला आहे, म्हणजे सगळं जे पाणी आहे किंवा एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल. आता आपण बॅटर तयार करायला सुरुवात करूया. एक काचेचा बाउल घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी मी इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. माझ्याकडे भाजणीचं पीठ आहे म्हणून मी घेतलेलं आहे. तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल ना तर मग तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकतात. आपले जे चकलीचं भाजणीचं पीठ आहे ना ते पीठ आहे, पण सगळ्यांकडे भाजणीचं पीठ नसतं, तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकतात. तर काय करायचं आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, त्यानंतर हळद ॲड करायची आहे पाव चमचा आणि ते आलं, लसूण, मिरची जी पेस्ट ॲड केली होती ती ॲड करायची आहे. आता बेसन पिठामध्ये कोण आलं, लसूण, मिरची पेस्ट ॲड करतं का? तर नाही करत, पण तुम्ही ॲड करून पहा, कारण ना आपण जी भजी खातो ना त्याला खूप छान मस्त असा फ्लेवर येतो आणि आलं, लसूण, मिरची पेस्ट टाकल्याने हे जे बॅटर आहे किंवा आपण जी भजी तळणार आहोत ती खूप छान लागते. आता हे बॅटर अशा पद्धतीने छान व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बॅटर तयार करून झालं की झाकण ठेवून अर्धा तास ते बॅटर आपल्याला साईडला ठेवायचं आहे भिजत. आता इथे आपण पोग भजी करणार आहोत. तर पोग भजी करण्यासाठी इथे आपण पहा बटाट्याचा कीस घेतलेला आहे, गाजरचा कीस घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतले, त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट आहे आणि इथे सुद्धा मी 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी मी इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. आता बॅटर करताना किंवा हे पोग भजी करताना तुम्ही पिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजे म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात. तर एका बाउलमध्ये मी बेसन पीठ, तांदळाचं पीठ भाजणीचं पीठ, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी इथे कुकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि या कुकिंग सोड्यामुळेच आपली जी भजी आहे ती खूप छान मस्त अशी स्पॉन्जी बनते. तर अशा पद्धतीने मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला या भाज्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत. तर मी इथे बारीक कट केलेला फ्लॉवर, त्यानंतर किसलेला बटाटा, त्याचबरोबर किसलेला गाजर आणि इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आलं, लसूण, मिरची पेस्ट ॲड करायची आहे. आता काय करायचं आहे, हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जे मी आलं, लसूण, मिरची पेस्ट केली होती त्याच ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी मी साईडला ठेवलं होतं. तर चला आपल्याला हे जे बॅटर आहे तर जास्त पातळ असं अजिबात करायचं नाही, तर घट्टसरच असं आपल्याला करायचं आहे. तर इथे मी थोडं पाणी ॲड करून छान मस्त याचं अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जसे आपण कांदा भजी करतो ना, कांदा भजीसाठी आपण अशा पद्धतीचे बॅटर तयार करतो ना, सेम तसंच करायचं आहे. आता हे बॅटर तयार करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून आपण हे अर्धा तास आपण हे जे बॅटर आहे हे सुद्धा अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. आता आपण हे बॅटर अर्धा तास का भिजत ठेवणार आहोत, कारण ना गाजर, बटाटा, फ्लॉवर याचं जे फ्लेवर आहे तो सगळा फ्लेवर या बॅटरमध्ये उतरतो. कांद्याचा रस, आपण कांदासुद्धा ॲड केला आहे. कांदा, बटाटा, त्यानंतर गाजर या सगळ्यांचे फ्लेवर या बॅटरमध्ये उतरतात आणि याची जी पोग भजी आहे ती लागताना खूपच छान लागते. म्हणून इथे आपण अर्धा तास आपण हे बॅटर साईडला भिजत ठेवणार आहोत. आता आपण इथे पावाची चटणी करणार आहोत. तर इथे आपण सुकी चटणी करणार आहोत. सुकी चटणी करण्यासाठी मी इथे 2 पाव घेतलेले आहेत. त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ते तुकडे ॲड करून म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट करू शकता. इथे मी 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा मीठ ॲड केलेलं आहे, म्हणजे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि याची चटणी तयार करून घ्यायची आहे. तर इथे अगदी सुकी आपली चटणी तयार झालेली आहे भजीबरोबर आणि ही जी पावाची जी चटणी आहे ना, लागताना खूपच छान लागते. तर आता पहा इथे आपण आपल्या ह्या ज्या व्हेजिटेबल आहेत त्यासुद्धा आपल्या तयार आहेत. तर चला आता
वेळ न वाया घालवता पटापट आपण भजी तयार करून घेऊया किंवा भजी आपण तळून घेऊया. तर आता हे जे बॅटर आहे, तर पहा या बॅटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे. इथे या बॅटरमध्ये मी किंचित असा मी कुकिंग सोडा ॲड करणार आहे. कुकिंग सोडा ॲड करून आपल्याला हे बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे आपली जी भजी आहे ती छान मस्त अशी कुरकुरीत क्रंची अशी बनते. आणि इथे मी एका साईडला गॅस ऑन करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे. तेल ॲड केलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. मी इथे थोडंसं 1-2 ड्रॉप बॅटर टाकून बघितलं आहे, तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे. तर आपल्याला हे फ्लॉवर या बॅटरमध्ये अशा पद्धतीने बुडवून एक्स्ट्रा जे बॅटर आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि आपला हा जो फ्लॉवर आहे, हा फ्लॉवर आपल्याला छान मस्त अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे. तळताना काय करायचं आहे, गॅस बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती ही भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. आणि ही भजी तेलामध्ये सोडल्यानंतर 5 मिनटं मी मंद गॅसवरती ही भजी छान मस्त तळून घेणार आहे. म्हणजे मंद गॅस किंवा मीडियम गॅसवरती तुम्ही ही भजी 5 मिनटं तळून घ्या. त्याच्यानंतर 5 मिनटानंतर 1 ते 2 मिनटं गॅस मोठा करा आणि मोठ्या गॅसवरती ही भाजी हलकी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. आणि ही भजी ब्राऊन झाली की आपल्याला ही भजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण भाजीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि आपण कुकिंग सोडा ॲड करून हे बॅटर छान मस्त फेटून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, ही जी भजी आहे ना खूपच छान मस्त अशी कुरकुरीत लागते. तर इथे आपली ही भजी तळून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या ज्या व्हेजिटेबल आहेत त्या व्हेजिटेबल या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये बुडवून आपण काय करूया, भजी तळून घेऊया. आणि ही जी भजी आहे मिक्स व्हेजिटेबल भजी खूपच छान लागते. तर चला आता पटापट ह्या याचीसुद्धा भजी आपण करून घेऊया.
इथे तुम्ही पाहू शकतात, इथे आपण भजी तळून घेतलेली आहे. आता विचार करा, आपल्यासमोर मिक्स व्हेजिटेबल भजी असलेला ताट जर आपल्यासमोर असेल, त्याचबरोबर मिक्स व्हेजिटेबल म्हणजे मिक्स भाज्यांचा फ्लेवर असलेली पोक भजी, जी आतून खूप स्पॉन्जी आहे आणि बाहेरून खूप कुरकुरीत, त्या जोडीला पाव, सुकी चटणी, भुगा आणि मिरच्या, हे जर सगळं आपल्यासमोर असेल, तर बाहेरच्या वडापावची किंवा बाहेरची जी बटाटा भजी आहे, तिची आठवणच आपल्या अजिबात येणार नाही. तर चला पटापट ही भजी आपण पावासोबत सर्व करून घेऊया. तर आपण मिक्स व्हेजिटेबल भजी करून घेतलेली आहे. आणि मी इथे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल. आता ह्या ज्या भाज्या आहेत, जसं की फ्लॉवर, त्यानंतर इथे मी भजी करण्यासाठी फ्लॉवर वापरला होता, प्लस बटाटा वापरला होता, आणि त्याचबरोबर वालपापडीसुद्धा वापरली होती. त्यानंतर काय बोलतात, फरसबीसुद्धा वापरला होता, अजून गाजर वापरला होता. आता या ज्या भाज्या आहेत, तर मी तुम्हाला एवढं सांगेल की आपण पालेभाज्या किंवा इतर ज्या भाज्या आहेत त्या आपण कच्च्या नाही खात, किंवा हाफ कुक झालेल्यासुद्धा आपण भाज्या नाही खात. पण तुम्ही जर समजा अशी भजी करून जर तुम्ही ह्या भाज्या खाल्ल्यात, तर ह्या जेव्हा आपण त्याची भजी करतो ना, तेव्हा त्या भाज्या अर्ध्या शिजल्या जातात आणि त्यांच्यामध्ये तो क्रंचीपणा असतो, तो क्रंचपणा असतो, तो त्यांच्यामध्ये टिकून राहतो. आणि
असे मिक्स व्हेजिटेबल भजी खाताना खूप छान म्हणजे मजा पण येते आणि खूप छान ही व्हेजिटेबल भजी लागते. कधी ट्राय नसेल ना काही तर नक्की ट्राय करा. याच्यामध्ये फ्लॉवर, त्यानंतर वालपापडी आणि फरसबी याची भजी तुम्ही नक्कीच करून पहा, खाऊन पहा. तुम्हाला छान मस्त तुम्ही म्हणजे बोलतात ना की आपण कच्च्या व्हेजिटेबल नाही खात, पण तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही करून खाल्ल्या तर खूपच छान. आणि याची भजीसुद्धा खूप छान लागते. तेलामध्ये या भाज्या जेव्हा फ्राय होतात तेव्हा त्या म्हणजे हाफ कुक होतात. नक्की ट्राय करा. आणि पावाबरोबर ही भजी खूपच छान लागते. तुम्ही पाहू शकतात मी जे पोग भजी काढली होती, मिक्स व्हेजिटेबल पोग भजी, तिला पोग भजी बोलतात. तर तीसुद्धा खूप छान लागते. त्याच्यामध्ये आपण भाज्या ग्रेट करून ॲड केल्या होत्या. त्या भाज्यांचा जो पाणी आहे, जो फ्लेवर आहे, तर फुल फ्लेवरफुल ती पोग भजी लागते. कधी ट्राय नसेल ना की तर नक्की ट्राय करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत आहे कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.